जय श्रीराम. तर आज जायचं आपल्याला बदलापूरला धोतर घालायला. आता आपण आलोय शॉपवरती आपल्या आणि सनी पण आलाय कपडा कलर करायला. आज सनीचा फायनल दिवस आहे वाटतं, मला सर्वच करणार आहे आज तो, कारण की आता 2च दिवस राहिलेत आपल्यासाठी आणि आज चेकिंगला पण घ्यायचे. तर बदलापूरला जाऊन येऊ आपण लवकर आणि चेकिंगला पण सुरुवात करायची, म्हणजे कुठे काय राहिलं आहे, कोणाचं टचअप वगैरे झाली आहे का मूर्ती, ते सर्व चेक करावं लागतं. रमेश भाऊ पण आपल्याला आज साथ देणार आहे त्याची, उमेश पण येणार आहे चेकिंगसाठी. तर सागर बिगर आला की मग रात्री आपण घेऊया चेकिंग करायला. आता निघतोय बदलापूरला. आता आहे आपण बदलापूरला आणि बदलापूरला वर्क चालू केलं आहे. आपला बदलापूरचा कारखाना बघू शकता तुम्ही. वर्षभर इथे काम चालू असतं आपला बदलापूरमध्ये आणि नंतर 2 महिन्यासाठी उल्हासनगरला शिफ्ट करतो आपण. तर आता आपण आलो आहे, नीरज गेला आहे घरी त्यांच्या बदलापूरच्या गावात सोडायला बहिणीला, आणि आता आपण वर्क करतोय. आपल्या इथे ऑर्डरच्या मूर्ती होत्या, तर आता एक मूर्ती करून झाली तिथं कृष्णाची, तिची शॉर्ट व्हिडिओ टाकतोय मी. तर आता ही मूर्ती पण होत आली आहे कंप्लीट. धोतर झाला आहे घालून, शॉल घालायची फक्त. तर आता शॉल वगैरे घालून घेतो आणि दुसरी मूर्ती करायची. सोन्याचा कर कोणाच्या हाताचा, तो चकचक सोन्याचा कर कोणाच्या हाताचा. माझ्या हाताने घातला होता माझ्या लाडक्या कणाचा, माझ्या हाताने घातला होता. तर फायनली आपलं वर्क करून झालेलं आहे. याला फक्त धोतर घातलं आहे आणि नीरज इथे पन्न्या टाकते सर्व मूर्त्यांना. आपला कारखाना आणि मनूने डायमंड केलेत आमच्या, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर करते डायमंड वर्क. ती गेली घरी आता लवकरच, पिटोरी आमोशा आहे म्हणून गेली लवकर घरी. आणि आता आपण पण निघतोय उल्हासनगरला यायला. नीरज आणि मी येते, नीरज येणार आहे माझ्यासोबत, कारण की त्याला तिथे आखणीचं काम भरपूर आहे, त्याच्यामुळे त्याला पण यावंच लागेल माझ्यासोबत. हा आपला मोठा कारखाना आहे बदलापूरचा. आपला पसारा बघू शकता तुम्ही. आता बॅग वगैरे रेडी करून झाली आहे, नीरजने पन्न्या टाकल्यात सर्व मूर्त्यांवरती. आता जाऊया आपण उल्हासनगरला. चलो. जस्ट आपण आलोय बदलापूरवरून आणि बसलोय जेवायला. विशाल भाईने आणलं होतं आपल्याला पार्सल आणि सागर भाई पन्नीत खायला घेतलंय. अँटिक माणूस आहे जरा. उपवास आज शॉपवरती सोडायला, लास्ट सोमवार आहे आपला आणि उपवास इथेच सोडायला लागेल आज, कारण की घरी जायला वेळच नाही. डायरेक्ट बदलापूर शॉपवरती चालूय आणि आता पण बसलाय जेवायला. या जेवायला फुल पापड बिपड घेतलेत, चपात्या पण घेतल्यात बाजूच्या हॉटेलमधून आणि आता आपण घेतलंय जेवायला. तर या मस्त पनीरची भाजी, मशरूम बिशरूम सर्व टाकलेले आहे. सागर भाईला खूप भूक लागली वाटतं, तर रमेश भाई आपलं पाणी घेऊन येतोय, तो पण जेवायला बसणार आहे. झालाय आपलं हेल टाइम. सागर भाई हेल घेऊन आलाय सगळ्यांना. काय काय अजून हेलच घेऊन आलाय सगळ्यांना, वाटायला सुटलंय. आणि आपली चालू आहे चेकिंग. इथे फुल पैसा आहे भाऊकडं. आपले 500 पण दिलेत त्यांनी. 400 का सागरकडे आपल्याला पैसे घ्यायचे ना यांच्याकडून सोडायचं नाही आपल्याला. तर आता हेल्थ टाइम झालेला आपला. सर्व चेकिंग करायला बसलोय, लाईनीमध्ये बसलोय 5-6 जण. चेकिंग करावंच लागतंय, खूप काम निघतंय त्याच्यामुळे आता चेकिंग करायला घेतली आणि सुस्ती पण आली आहे खूप. तर हेल्थ टाइम झालाय. तर चला. हा चल, तू 40 रुपये दे मला आणि 60 रुपये आपल्याला कंपनीकडनं 60 रुपये घ्यायचे. तर कंपनीवरती आपला कर्ज झालेला आहे, तर आपण फिटू हळूहळू कंपनीवर. चला. तर आपला झालाय चाय टाईम आणि आता 4:30 वाजलेत आणि पाऊस पण फुल चालू आहे. आपल्या शॉपमध्ये पाऊस येतोय, खूप जोरात पाऊस सुरू आहे. 4:30 वाजलेत आणि आमचा टी टाईम झालेला आहे. चेकिंग पण फुल जोरात चालू आहे. सर्व साहित्य आपलं इथे काढून ठेवलं आहे. एवढ्याच मूर्त्या आत्ताची चेकिंग करून झालेले आहेत. सर्व मूर्त्यांमध्ये काम थोडंफार राहिलं होतं, तर ते आता फायनल करायला घेतले. अजून आपल्याला सर्व 200 मूर्त्यांना चेकिंग करायची आहे. आत्ताशी 50 मूर्त्या झाल्यात. तर या चाय प्यायला. फायनली आपले 6:30 वाजलेले आहेत आणि छोटे मोठे टचअप काढतोय आपला सागर आणि मोठा सागर. दोन्ही सर्व टचअपलाच बसलेत म्हणजे.
आणि पप्पू आता आली आहे झोप आपल्या. फुल लाल झाले डोळे त्याचे. सर्व टचअपचं सामान इथे पडलेले आहे. उम्या पण आपला टचअप करून थकलाय बिचारा. तर सागरला लाल कलर दे भाई. लाल कलर पाहिजे त्याला. मॅटेलिक फर्निचरला लुक द्यायचा अजून वेगळा. तर सागर उंदीर रंगवतोय आपला. डोळ्याला पण मारला भाई तुम्ही. उंदीर ब्राऊन असतो का आपला. झालाय आता नाश्ता टाइम. मॉर्निंग झालेली आहे. 8:45 झाले तरी आपण काय घरी गेलो नाही. आणि पप्पू आता आमचा स्लीप आहे अजून. फुल झोप आली भाऊला. तर आता इडली वडा आणलाय मस्त सागर भाऊने आपल्या. गरमागरम पत्रावळ्या दिल्यात सगळ्यांना. पत्रावळी वाढायची आता फक्त ना खायचंय. उभ्या पण बसलाय इथं. सर्व गेलोच नाही अजून घरी. रात्रीपासून म्हणजे सकाळपासून आलो होतो काय. तर अजूनपर्यंत गेलेलो नाही. आपली दुसरी मॉर्निंग झाली आहे. तर आता घेतलाय नाश्ता करायला मस्त सगळ्यांनी. सगळ्यांना भूक लागली आहे खूप. कारण की रात्रभर काय खाल्लं नाही. त्याच्यामुळे आता घेतलाय आपण नाश्ता करायला. आव वाईच नीरजला आमच्या फुल झोप आली आहे. बिचारा झोप येते तरी पण आखणी काढतोय अजून. तर ठीक आहे करते रहो काम करते रहो. 2 दिन बचे भाई लोग. लाईट गेली तरी काय आमचं काम थांबत नाही. टॉर्च लावून आम्ही टचअप काढतोय. सागर पण तिथं बसलाय. मोठा सागर पण. पप्पू आता रमेश आणि उमेश गेले घरी. अजून आपली काय नाईट होत नाही. कालपासून डे नाईट काम चालूच आहे. तर हा ब्लॉग इथेच एंड करावा लागेल मला. तर चला बाय बाय टेक केअर.